संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 5 धडाकेबाज निर्णय। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 10 ऑगस्ट रविवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। महिलांच्या आर्थिक प्रगतीत पतसंस्थांची भूमिका निर्णायक असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिखली येथे केले। यावेळी महसूल विभागाच्या विविध योजनांचा धावता आढावा सादर करताना लवकरच शेतकरी कर्जमाफी देण्याचे संकेतही त्यांनी दिले। चिखली येथील देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्थाचे उद्घाटन आज शनिवारी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले। पुढील बातमी बघा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे। महाविकास आघाडीची आणि महायुतीची खलबत सुरू आहे। पक्ष संघटनेचा आगामी काळात पाया मजबूत करायचा असल्यास स्थानिकवर कब्जा हवाच, हे लक्षात घेत सर्व राजकीय पक्षांनी स्थानिकवर लक्ष केंद्रित केलं आहे। सत्ताधारी महायुतीमधील सर्वच पक्षांची प्रवेश घडवून आणण्याची स्पर्धा लागली आहे। परंतु सध्या तरी महायुतीत एकनाथ शिंदेंची शिवसेना फुल फॉर्मात दिसते आहे। मुंबईतील विक्रोळीत भाजपला पडलेल्या खिंडाराचा फायदा घेत भाजपच्या नाराज 70 कार्यकर्त्यांचा प्रवेश शिवसेनेत घडवून आणला आहे। एकनाथ शिंदेंच्या या खेळीने महायुतीमधील मोठा भाऊ भाजप नाराजीची शक्यता आहे। पुढील बातमी बघा। खरीप 2023 पासून 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता। त्यामुळे विमा अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि परिणामी केंद्र व राज्य सरकारच्या हप्त्यावरचा खर्चही वाढला। शेतकऱ्यांना खरीप 2022 पासूनच्या वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही। तसेच खरीप 2024 मधील वेगवेगळ्या ट्रिगर मधील भरपाई अद्याप थकीत आहे। रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही। सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे। त्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे। पुढील बातमी बघा। सोलापूर जिल्ह्यात विजेचा धक्का लागून 2 जणांचा आणि पाण्यात बुडून एका 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याच्या 2 धक्कादायक घटनांनी शोककळा पसरली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला, तर जिंदगी परिसरातील देसाईनगर येथे पावसामुळे साचलेल्या पाण्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू झाला। या घटनांनी जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे।